महाराजांनी त्याला राजाच्या पोटी जन्माला घातला आणि इकडे दिलेल्या वचनाप्रमाणे मौली भगवंताने कारंजाला जन्म घेतला। कारंजाला कोणा गेलंय का? हात वर करा जरा। आभारे कारंजाला महाराजांचा ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला। त्या परकाला शब्द दिलेला खरा पाळायचा होता आणि आपल्या विश्वाचं कल्याण करायच्यासाठी हे अवतार परमेश्वराचा असतो, लिला असते त्या सगळ्या। आणि मग तिथे जन्म झाल्या महाराज ओम 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 ओंकारचा जप चालू झाला। सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ओंकारचा जप कसा? सगळी तज्ञ मंडळी जमली पत्रिका काढणार आहे। त्यांनी पत्रिका बघितल्या पत्रिका बाजूला ठेवली। बाळाचं दर्शन आई वडिलाचं। आई वडील म्हणलं असं कसं करताय? तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमचं भाग्य थोर आहे, ही पत्रिका सांगते की प्रत्यक्ष परमेश्वर आहे ती आणि विश्वाचं गुरु आहे ती, म्हणून आम्ही त्या बाळाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही माता पिता आहेसा म्हणून तुमचं दर्शन घेतलं। त्यावेळी महाराजांच्या आई वडिलांना किती आनंद झाला असेल, देव जन्माला आले या गोष्ट लक्षात घ्या। आनंद झाला आणि 12व्या दिवशी बारसं ठेवलं महाराजांचं, आपलं जसं असतं तसं। आणि महाराजांचं नाव नीट वाचा, गुरुचरित्र पारायण कुणी कुणी केली ते हात वर करा। ठीक आहे, महाराजांचं नाव काय ठेवलं होतं आई वडिलांनी माहित आहे? नरसिंह सरस्वती नव्हतं, नरहरी। लक्षात घ्या, पॉइंट टू पॉइंट बघा। गुरुचरित्र वाचताना मराठीत 4 वेळा वाचा आणि पुन्हा ग्रंथ वाचा। डोळ्यातनं पाणी प्रत्येक अध्यायात येते आपल्या माऊली, म्हणून जरा वाचन करताना मराठीतलं वाचून पुन्हा करा, म्हणजे जरा जवळ 100% आपल्याला गुरुचरित्र समजू शकतंय। तर आई वडिलांनी नरहरी नाव ठेवलं होतं, शालिग्राम नाव ठेवलं होतं, पण त्याला नरहरी म्हणत होते। आणि इथं परकाळ शब्द कुठला दिलता? नरसिंह सरस्वती। लक्षात घ्या, नरसिंह सरस्वती परकाळ सांगितलं होतं पुढच्या जन्मात तुझी माझी भेट होईल, आणि इथं आई वडिलांनी नरहरी पटनाव ठेवलं होतं। आणि झालं महाराज 1 वर्ष गेलं ओम, 2 वर्ष गेले ओम। आई वडिलांना वाटलं ही मुक्का मुलगा, ही देव भानगड नाही। 8व्या वर्षी मात्र महाराज पुन्हा सांगायला लागलं की माझी मुंज करा। वयाच्या 8व्या वर्षी ब्राह्मण कुटुंबात मुंज असते, पण त्या काळातला नियम होता की मुंज जर करायची म्हणलं तर त्याला गायत्री मंत्र म्हणायला येणं आवश्यक होतं, आणि मुक्का असल्यामुळं बोलत नसल्यामुळं आई वडील मुंज करणार नाही। त्यावेळी मात्र महाराजांनी 8व्या वर्षी चमत्कार काय काय केली ती की गुरुचरित्रात वाचा। कारंजा महाराजांचा वाडा आहे, आता बघा युट्यूबला टाका किंवा जावा आपल्या महाराष्ट्रात, तर वाड्यात गेले। पूर्वी लोखंडाचं उलटण होती, लोखंडाचं उलटण आणलं। आई वडील शिवभक्त होते आणि उलटण आणून आई वडिलांच्या समोर नुसतं असं उलटण धरलं आणि बघितल्या ती उलटण सोन्याचं केली। आई वडिलांना धक्का बसला, त्यांना वाटलं मुक्का मुलगा कुठला करतोय, आमच्या सेवेमुळे आमच्या शंकराच्या कृपेनेच झालंय, म्हणून तिने दुसरं लोखंड घेतलं आपल्या हातात। त्यांच्या हातात लोखंडच राहिलं, पुन्हा ती महाराजांच्या हातात दिलं, ती सुद्धा महाराजांनी सोन्याचं केलं। त्यावेळी आई वडिलांना कळलं की ही परमेश्वरी अवतार आहे। आणि मग महाराज म्हणून सांगायला लागलं की माझे मौजी बंधन करा, म्हणजे जानव घाला, म्हणजे माझं ही मौज करा। त्यावेळी मात्र आई वडिलांनी मोठ्या थाटात महाराजांची मूंज केली, आणि ज्या क्षणाला माऊली भगवंताची मूंज झाली 8व्या वर्षी, त्या क्षणाला महाराजांनी 4ही वेदाचं ज्ञान द्यायला सुरुवात केलेलं आहे। ही ईश्वरी अवतार 8व्या वर्षी वेदाचं ज्ञान दिलं। मग मात्र दुनियाला कळलं की प्रत्यक्ष परमेश्वर